नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी च्या संदर्भामध्ये भूगोल विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपल्यासाठी महत्त्वाची आहे। ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडून आपल्या शिक्षकांकडून उत्तर चेक करून घ्या, जेणेकरून या सारखे जे क्वेश्चन पेपर आहेत ते सोडवत असताना आपले काय चूक होते हे आपल्याला समजेल आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी आपल्याला त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकतात। चला तर मग पाहूया कशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका आहे। प्रश्न पहिला आहे, अचूक सहसंबंध पूर्ण करा किंवा ओळखा। यामध्ये विधान दिलेले आहेत। पहिलं विधान तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, त्याचे पर्याय देखील दिलेले आहेत, ते आपल्याला ओळखायचे आहेत, योग्य पर्याय ओळखायचा आहे। यानंतर दुसरा प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मला सांगण्याची वेळ येणार नाही। प्रादेशिक त्याच्या संदर्भामध्ये आहेत। मुळात ह्या ठिकाणी काय होतं, मला स्क्रीन व्यवस्थित नसल्याने वाचायला थोडासा प्रॉब्लेम येतोय, अक्षर दिसत नाहीत, म्हणून मी वाचून दाखवत नाही। तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला व्यवस्थित दिसतील। ठीक आहे, ह्या प्रश्नांची सर्व माहिती आपल्याला सांगते। 5 प्रश्न दिलेले होते, 5 प्रश्न ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर ब हा उपप्रश्न आहे, सहसंबंध लावून साखळी पूर्ण करण्याच्या संदर्भात आहे। ही साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे। अ गट, ब गट आणि क गट यांची साखळी बनवायची आणि ह्या जोड्या पूर्ण करायच्या आहेत। 5 मार्क आहे त्यासाठी। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 3। 5 प्रश्न दिलेले आहेत, 3 सोडवायचे आहेत। 9 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। हेही प्रश्न तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता। जर काही प्रॉब्लेम आला तर आपलं टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी मी ह्या सगळ्या क्वेश्चन पेपर अपलोड करणार आहेत PDF स्वरूपामध्ये। तुम्ही तिथून डाउनलोड करून त्याचा देखील उपयोग करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्राम चॅनल वरती जाता येत नाही, माहीत नाही, त्यांनी डायरेक्ट इथून व्हिडिओजची स्क्रीनशॉट काढून प्रश्न लिहून घेतले तरी चालते। प्रश्न तिसरा पहा, फरक स्पष्ट करा, कोणतेही 3। 5 दिलेत, 3 सोडवायचे आहेत। यानंतर प्रश्न चौथा आहे, टिपा लिहा। टिपांचाही प्रश्न दिलेला आहे, 4 टिपा दिलेल्या आहेत। त्यानंतर प्रश्न 5वा, यामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे। तक्त्यातील माहितीच्या आधारे आपल्याला आलेख काढायला सांगितले आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितलेले आहेत। तर प्रश्न त्याचे उत्तराखाली तक्त्याखाली दिलेले आहेत, 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत। त्यानंतर ब आहे प्रश्न पुढचा 6वा प्रश्न असेल, सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 1। 2 प्रश्न दिलेले आहेत, 2 पैकी आपल्याला 1 प्रश्न सोडवायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने जॉग्राफी म्हणजेच भूगोल या विषयाच्या संदर्भामध्ये ही प्रश्नपत्रिका होती। याचाही तुम्ही सराव करा, सोडवण्यासाठीचा वापर करा, सोडवा, आपल्या शिक्षकांना पाठवा आणि त्यांचा फीडबॅक जाणून घ्या की आपण लिहिलेले उत्तर कसे आहे, त्यामध्ये कुठली चूक राहिली, कशा पद्धतीने त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, ही माहिती तुम्हाला जाणून घेता येईल। चला तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर विषयांच्या संदर्भात राहिलेल्या प्रश्नपत्रिकांची माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार।